चला तर आज आपण चकली भाजणी कशी बनवायची ते बघूया। एकदम मस्त कुरकुरीत चकली होण्यासाठी मी इथं 1 किलो हरभरा डाळ घेतलेली आहे। आता ती छान अशी गव्हाळ भाजून घ्यायची आहे, खूप करपू द्यायची नाही, थोडेसे तांबूस होईपर्यंत भाजायचे आहे। त्यानंतर 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, तोही आपल्याला चांगला फुगेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडासा कलर चेंज होतो याचा, तर इथे तुम्ही बघू शकता छान असा तांदूळही भाजून झालेला आहे आपला। आता याच तव्यामध्ये मी मूग डाळ घालून घेणार आहे। तर एक आपली रेग्युलर जेवणाची वाटी फुल भरून मी मूग डाळ घेतलेली आहे। आता तीही छान अशी तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, डाग पडू द्यायचे नाहीत, फक्त कलर चेंज झाला पाहिजे आणि खमंग असा वास आला पाहिजे भाजताना त्याचा। त्यासोबतच इथं मी पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, तीही आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे। आता यासोबतच मी इथं पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला बारीक गॅसवरती चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, डाग पडू द्यायचे नाहीत, नाहीतर चकलीचा रंग बिघडतो किंवा टेस्टही बिघडते। तर इथं पांढरा शुभ्र साबुदाणा राहिला पाहिजे, पण असा फुगला पाहिजे। तर साबुदाणाही आपला छान असा भाजून झालेला आहे। आता परत आपण तो काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये मी पोहे भाजून घेणार आहे। तर पोहेही मी फुल भरून घेतलेले आहेत शीग लावून। पोहेही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। पोहे छान भाजले की तेही आपण एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये मी इथं अर्धी वाटी धने घेतलेले आहेत, ते धनेही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। साधारण 50 ग्रॅम धने आहेत, त्यासोबतच 50 ग्रॅम जिरेही घेतलेले आहेत, तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एकदम लो फ्लेमवरती आपल्याला धने, जिरे आणि ओवा भाजून घ्यायचा आहे। तिन्ही 50-50 ग्रॅम घेतलेले आहे। आता हे तिन्ही व्यवस्थित असे भाजून झाले की हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला, जे भाजलेले आहेत। तर इथं हरभरा डाळ घेतलेले 1 किलो, त्यासोबतच 1 किलो तांदूळ घेतलेला आहे, त्यासोबतच मी मुगाची डाळ घेतलेली आहे साधारण 1 भरून वाटी फुल भरून, त्यासोबत साबुदाणा घेतलेला आहे, त्यासोबतच उडदाची डाळ घेतलेली आहे, त्यासोबत 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, त्यासोबतच धने, जिरं आणि ओवा घेतलेला आहे। तर याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। या पद्धतीची भाजणी बनवून खमंग अशी चकली बनवा। धन्यवाद।